Brought to you by Techno Camon 30 series. दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो, प्रत्यक्षात बघितलं जे काय ते गाडी चालवत होता तो फुल स्पीड मध्ये 200 स्पीड मध्ये पहिले तर त्यांनी एक मोटरसायकलला इथं हिट केला, त्याला हिट करून तो पळत जात असताना पुढल्या गाडीला त्यांनी हिट केलेलं आहे आणि हिट केलं त्यांनी असे बेकार हिट केलं की कमीत कमी 25 ते 30 फूट गोल रनिंग राऊंड ती पोरगी वर उडून खाली पडलेली आणि जो बाईक वाला होता ज्या गाडीवर ती मुलगी बसलेली होती ती बाईक पुढल्या स्विफ्टला जाऊन ठोकली होती। एवढ्यापर्यंत आम्ही तिथं येऊन बघितलेलं प्रत्यक्षात, तेवढ्यापर्यंत बघितलं आणि त्यांनी जी काय गाडी चालवली ते फुल स्पीड मध्ये म्हणजे सिटीच्या बाहेर जे हायवेला स्पीड पाहिजे त्याच्या डबल स्पीड त्याचा इथं होता। 200च्या स्पीडला आपल्या हायवेला गाडी चालते, लोक ती गाडी जर सामान्य गाडी असेल तर 80च्या 90च्या स्पीडनं चालतो। मी सुद्धा ड्रायव्हर आहे, मी सुद्धा बघितलं आणि त्यांनी लय बेकार हे केलेलं आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, पण काही पब्लिक त्या बाहेर रिक्षावाले एक दोघ जण, मी पण रिक्षा ड्रायव्हर आहे, बाहेर एक दोघ जण रिक्षावाले होते, त्यांनी सगळ्यांनी पकडले, त्याच्यामुळे ते जागेवर सापडले, नाही तर तो पळून जाणार होता गाडी सोडून। खूप अवघड दुःखी घटना आहे, खूप बेकार दुःखी घटना, म्हणजे इतकी अवघड घटना। जर एखाद्या सामान्य माणसाकडनं जर असा ऍक्सिडेंट झाला तर त्याला ही ट्रीटमेंट मिळत नाही शासनाकडनं, गव्हर्नमेंटकडनं, पोलीस प्रशासनाकडनं, त्याला डायरेक्ट अटक मार तोड जे काय असेल ते त्यांचे ते वेगळ्या पद्धतीने हे करतात। आणि आता जी ही काय घटना घडली त्या घटनेमध्ये त्याचे ब्लड सॅम्पल पळवले, त्याला पोलीस मध्ये जे काही ट्रीटमेंट मिळायला पाहिजे त्याच्या वितरित वेगळं स्टेटमेंट मिळालं, त्याकरता सामान्य माणूस सुद्धा आता मी सुद्धा स्वतः म्हणतोय की मी रिक्षात निबंध लिहून ठेवला एवढ्यापर्यंत। आता कुठलाही मोटरसायकलवाला बाईक चालवत असेल तो सुद्धा म्हणतो की मी निबंध लिहून ठेवतो। आता म्हणजे न्यायालयानं जो निकाल दिला त्याची थट्टा झाली, बिलकुल चुकीचं आहे। का तर बघायला गेलं तर हे न्यायालयामध्ये पण ह्या अशा प्रकरण म्हणजे किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे। दोन जागेवर जातात, एवढं गांभीर्याने न घेता ते न्यायालय सुद्धा त्यांना वेगळं हे करतंय। काही सरकार असू द्यात, सरकारने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। सरकार गोरगरिबांना मारता आणि मोठ्यांना साथ देता आणि त्यांना निभावून घेण्याचा प्रयत्न करत, असे काही घटना आहेत। आपलं हे जे प्रशासन आहे महाराष्ट्राचं असेल किंवा तिथलं स्थानिक असेल, काही घटना घडल्यानंतरच जाग होतो, काही घटना घडल्यानंतरच जाग होतं। घटना घडायच्या अगोदर कुठल्याही पोलीस प्रशासन असो किंवा गव्हर्नमेंटचे कुठलेही नगरपालिका असो हे लोक पहिलं बघतच नाहीत। काही आता जे वादळी वारं झालं, काही झाड कटिंग पावसाळ्याच्या अगोदर अवकाळ गाभणे जे काय पाऊस असतो ते पाऊस चालू होण्याच्या अगोदर 1 महिना अगोदर कटिंग केलं जातं। मुंबईला बघा तुम्ही, आणखीन नगरपालिका आहेत मोठ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये, त्या नगरपालिका बघा झाडं रोडचे जे काही झाडं असतील कटिंग करतात, लाईटचे काही पोल असतील किंवा होल्डिंग असतील, मागच्या 1.5-2-3 वर्षापूर्वी होल्डिंग पडून 3-4 लोक वारली तिकडे आपल्या मुकाई चौकाच्या तिकडल्या साईडला। त्याच्यानंतर त्यांनी होल्डिंगवर कुठंच कारवाई केली नाही। परत मुंबईला आता झाली ठाण्यामध्ये, म्हणजे अजूनही घटना घडल्यानंतर सुरूच आहे। घटना घडल्यानंतरही कारवाई करत नाहीत, होऊन गेल्यानंतर तिथे जाऊन बघतात। जी घटना झाली कल्याणी नगरची, त्यानंतर काय बदल जाणवतोय पुणे पोलिसांमध्ये किंवा शहरातील? अजून तर काहीच नाही। यांनी बदल घडवावा, बदल आणावा, पोलीस प्रशासनाने स्ट्रॉंग बनून सामान्याला असू द्यात किंवा मोठ्यातल्या असू द्यात त्यांना चांगल्यातले चांगले जे काही दंड बसेल असा दंड करावा आणि गाड्या जमा करून कमीत कमी 6 महिने गाडी सोडू नयेत, हे आरटीओनी ताब्यात घेऊन ठेवावं। ती मोटरसायकल असेल, कार असेल, रिक्षा असेल किंवा कुठलेही वाहन असेल, इव्हन ट्रक बस कुठलेही, हे 6 महिने गाडी जागेवर सस्पेंड, हे माझ्या मताने तर 6 महिने गाडी जागेवर सस्पेंड करावं अशी माझी अपेक्षा। तुम्ही म्हणलात तुम्ही चालक आहात, हो। खरं तर त्या पोर्शे जी गाडी होती तिला नंबर प्लेट नव्हती, विदाउट नंबर, महिन्यापासून विदाउट नंबर प्लेट। चालक आहात, समजा तुम्ही झेब्रा क्रॉसिंग केलं किंवा नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला कधी पकडलं पाहिजे किंवा कधी दंड केला पाहिजे, किती वेळात किंवा बाहेर गाडी? साधारणतः 8 ते 12 तासाच्या आतमध्ये त्या गाडीवर कारवाई झाली पाहिजे, त्या ड्रायव्हरवर कारवाई झाली पाहिजे। विदाउट नंबर प्लेट झेब्रा क्रॉसिंग होती किंवा सिग्नल वर न जाती आणि गाडी विदाउट नंबर प्लेट आहे, ही कशी काय रनिंग होती हे चौकशी करण्याकरता पोलिसांनी त्याच्या पाठीमागे जाऊन चौकशी। गाडी तर दिसली नाही पोलिसांना, पुणे पोलिसांना अजूनपर्यंत त्यांना कुठलाच निकाल भेटलेला नाही आणि आता पोलिसांनी आरटीओनी जमा केलेली आहे गाडी। आरटीओ म्हणते की ती 6 महिन्यापासून विदाउट नंबर प्लेट बँगलोरवरनं कुठं बाहेरनं ती गाडी इथं रजिस्ट्रेशन केलेली आणि आता तिकडल्या आरटीओ म्हणते की आम्ही तसलं काही पेपर दिलेलं नाही।
म्हणजे हे सगळं शासन आहे ना उडवा उडवीचे उत्तर सामान्य माणसापर्यंत पोहोचवतंय आणि सामान्य माणसाला खाली वाढण्याचं काम करतंय. कोणाला वाचवतंय सरकार किंवा मोठ्या लोकांना वाचवतात, सामान्य लोकांवर सगळी गदाच मारतात. आताही काल परवा कुठेतरी ऍक्सिडेंट झाला खराडी बायपासला, त्याचाही आणखीन कुठं डिक्लेअर नाही. एवढ्यापर्यंत शासन कुठलेही गांभीर्य घेत नाही. शासनाला गांभीर्य घेण्याकरता सामान्य माणूस मेला जातो तरी शासन त्याकडे बघत नाही. ससून हॉस्पिटल मधल्या एवढ्या मोठ्या मोठ्या केस झालेल्या आहेत. आताचे वसंतदात्या मोरे त्यांनी ट्रेचर पुरवून सुद्धा काही पेशंटचे तिथं हाल करतात. ते लोक सुद्धा ससून हॉस्पिटल गव्हर्नमेंटले असून सुद्धा तिथं दुर्लक्ष केलं जातं. जिथं आज पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातनं किंवा भरपूर लांबून ससून हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी लोक येतात, तिथं सुद्धा गैरवर्तणूक चाललेली. ते लोक कुठल्याही दवा गोळी काही जे काय असेल ते बरोबर सांगून देत नाहीत आणि डॉक्टर लोक प्रॉपरली लक्ष देत नाहीत.